आता 8:12 झाले. काय म्हणते माहितीये का, म्हणताना मला म्हणे की 20 मिनिट्स आणि म्हणते की 8:45. नाही, मी सगळं कन्सिडर करून 8:45 म्हटले. त्यांना असं वाटतं हे घरातनं बाहेर पडले म्हणजे मी घरात अशी झोपते बा, अशी. ज्यावेळेस कुठे टाकशील ना तव्यावरती ते पॅनवरती, काय म्हणतात पनीर पनीर पनीर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. आज व्लॉग करण्यामागचं रिझन म्हणजे आज संध्याकाळी आमच्या ज्या ताई आहेत स्वयंपाक करणाऱ्या त्या नाही आहेत. आम्ही स्वतः आज संध्याकाळचं डिनर बनवणार आहोत आणि आम्ही असं डिसाईड केलं की आपण वेगळं काहीतरी ट्राय करूयात बनवायचं. तर नूडल्स तर आम्ही आधी पण बनवल्या होत्या, तर नूडल्स बनवणार आहोत, ते बनवू. आणि मी बनवणार आहे मी. ठीक आहे, बघू. त्यानंतर पनीर ठेचा नवीन आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो. आम्हाला आधी पण बनवायचं होतं, पनीर चिली पण बनवायचं ना. हा, पनीर ठेचा आणि पनीर चिली आणि नूडल्स असा प्लॅन आहे. बट किती होईल मला बोलूनच देण्यात येत नाही. बट ठीक आहे, मी असं म्हणत होते की आम्हाला पनीर ठेचा जो आहे ना तो याआधी पण बनवायचा होता, बट काही रिझन्स म्हणजे काही कारणामुळे आम्हाला त्यावेळेस तो बनवता आला नाही. तर आता ह्यावेळेस आम्ही तो ट्राय करू फर्स्ट टाइम आणि ती रेसिपी आम्ही तुमच्या बरोबर पण शेअर करू की आम्ही जी बनवली आहे. कारण आम्ही एवढं तर आहे की आमच्याकडनं खूप चुका होऊ शकतात आणि ते आम्हाला माहिती की सगळ्यांकडनंच होतं. तर मग आम्ही ज्या चुका करतोय ना ते तुम्ही करू. काय चुका होणार नाहीत तुझ्या, मी आहे तुला सांगायला, काय टेन्शन घेऊ नको. बघू, ठीक आहे. कारण मी याचा युट्यूबला एक व्हिडिओ बघितला होता कसं परफेक्ट झाली पाहिजे डिश. हो ना, विषय का. 3 डिश बनवायचे आम्हाला. बघू आता पटकन आम्ही बनवतो ते. हा, आणि आम्ही बाहेर जातो. हा, आम्ही आता बाहेर जातो, त्यानंतर जे सामान लागणार आहे ते घेऊन येतो. तर म्हटलं त्याआधी आपण हा व्लॉग स्टार्ट करू. संध्याकाळची वेळ झाली आहे, मस्त छान ॲटमॉस्फिअर आहे बाहेर. आता बाहेर पडतो पटपट. बाहेर एकदा चहा पण होईल आमचा, मे बी झाला तर. कारण मला माहिती विकास आता अशा वेळी बाहेर पडतो आम्ही म्हटल्यानंतर विकासला बाहेरचा चहा तर लागतोच. तर ठीक आहे, मग चला भेटूयात थोड्या वेळात, जेव्हा सामान वगैरे घेऊन येऊ आणि जेव्हा आम्ही स्टार्ट करू प्रिपेअर करायला. प्रिपेअरच म्हणतात ना. येस येस. हा, ओके. सो आपल्याला जी काही डिश बनवायची आहे त्यासाठी लागणारं सगळं सामान मी आणलेलं आहे आणि आता आपण त्याच्या प्रिपरेशनला लागू. सगळं आपण आणलंय. आम्ही हे पुदिना आणलाय, त्यानंतर कॅप्सिकम, हे कॅरट, त्यानंतर हे बाकीचं आमचं ग्रॉसरी. असं थोडा वेळ आता आम्ही बसतो, 5-10 मिनिटं. 5-10 मिनिट नाही, अर्धा तास बसू, कारण थकलोय बाहेर जाऊन. मी तर थकली आहे. आणि मग त्यानंतर बट मीनवाईल आपण एकदा रेसिपी बघून घेऊ ना, कारण पनीर चिली आणि पनीर टिक्का फर्स्ट टाइम बनवतोय. तर ते पनीर आणलंय मी. गेली होती ना, मी आणले. कन्फ्युजन. आम्हाला इन्ग्रेडियंट्स हाफ माहीत नव्हते. मी असं जस्ट आणलेत, कारण म्हटलं तर कुठे व्हिडिओ बघत बसणार तिथे आणि मग घेणार. मग मी अंदाजे मला वाटेल ते घेऊन आली. आता रेसिपी बघतो, थोडे रेस्ट घेतो आणि मग त्यानंतर बनवायला स्टार्ट करतो. तर मी आता इथे सगळं प्रिपरेशन करून घेतलं आहे. जे मला लागणार आहे टाकण्यासाठी इन्ग्रेडियंट्स ते आता बारीक चॉप करायचे आहेत. त्याआधी म्हटलं ते एकदा वॉश करून घेऊयात. ते सगळं प्रिपरेशन झालं आहे. विकासचा कॉल सुरू आहे आणि असंही विकास जर इथे आले चॉपिंग करू लागायला तर मला खूप वेळ लागेल. त्यापेक्षा म्हटलं त्यांचा कॉल होईपर्यंत मी पटपट सगळं चॉप करून घेते आणि मग नंतर जे पण बनवायचं आहे, म्हणजे असं स्टीर करायचं आहे, फ्राय करायचं आहे किंवा ठेचा लावायचं आहे, ते सगळे कामं मी विकासला देऊन टाकते. किंवा मग पुदिना निवडायचं सोपे कामं देऊन ठेवते मी आधी. हे चॉपिंगचं जे काम आहे ना, कारण त्याला सगळ्यात जास्त वेळ लागणार आहे. कारण बनवायचं आम्हाला 3 गोष्टी आहे. ठेचा तर सॉर्टेड आहे, त्याला जास्त काही लागणार नाही, फक्त लसूण सोलावं लागेल. पण बाकी जे नूडल्स आहे आणि पनीर चिली आणि नूडल्स ह्या 2 गोष्टींना चॉपिंग खूप लागणार आहे. कॅरेट मला असं वाटतं विकासचे सगळे कॉल होईपर्यंत माझी सगळी चॉपिंग होऊन जाणार आहे. बट दॅट इज ऑल्सो गुड. मला व्लॉग मध्ये न घेता येणे स्टार्ट केलं. मी म्हटलं माझ्याशिवाय माझा हात जोपर्यंत लागत नाही त्याला चव तर लागेल ना. आता कॅबेज कट करायचं, आणखी चव येणार नाही त्याला. आहे येईल चव येईल. माझा हात जर माझा फोनच चालू असतं तर त्याला चवच नसती आली. जसं रोज आम्ही जे जेवण खातो ते बेचवच असतं. हो ना. आज काहीतरी स्पेशल आहे ना. स्पेशलला माझ्या हातात काहीतरी तडका गेला पाहिजे ना. नाही, बरोबर आहे. कॅमेरा काय एवढं खाली गेला मला. तू तसं मला असं बसावं लागतं. चल ठीक आहे, सांग पटपट काय करायचं मला. मी आता हे बघा, हे इकडे जे आहे ना, हे याच्यासाठी पनीर चिल्लीसाठी आहे प्रिपरेशन. आणि हे जे आहे ना ते आहे आपल्या व्हेज नूडल्स. पनीर चिल्ली मध्ये हे लागत नाही का? नाही, पनीर चिल्ली मध्ये ते ऑनियन जो आहे ना तो असं वेगळा कट करावा लागतो, थोडा वेगळ्या शेप मध्ये. राईट. मग ते आता मी करते आणि फक्त आता इकडे कॅबेजेस राहिले कट करायचं. आणि ऑनियन ते गार्लिक
गार्लिक पील कोलायाची बोबडी वळतीये माझी बोबडी. असं ही काय कुठला अँगल आहे हा असा? माझा अँगल ब्लॉगर विकास कृष्ण अँगल नाही. हा लाईट वगैरे छान दिसतं. छान दिसतोय. मी म्हणत होती जे गार्लिक आहे ना ते पील करायची रिस्पॉन्सिबिलिटी मी मनूला दिली. ओके. आणि मला काय मग? आता तुम्ही एक काम करा, तिथनं एक ऑनियन घ्या, कांदा घ्या, तो कांदा धुवा आणि तो कांदा मला त्या इकडे आणून मग मी तो चॉप करते. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. 0 मिनिटात आपण हात पण लागला. रिस्पॉन्सिबिलिटी खूप रिस्पॉन्सिबल वेने पार पाडतो. 2 मिनिटात 0 मिनिटात तुला आणून देतो. येस चालेल 0 मिनिट. धुतला? येस. थँक्यू. कोण होतं कॉलवर? बापू होते. बापू म्हणजे विकासचे आजोबा. ठीक आहे. नाही तुमचं काम आहे ना, आता काम सुरू होईल ना तुमचं. तुम्ही काय करणार? ठेच्याची ते कोटिंग करता का? लसूण सोलू लागा मनूला. नाही मला काय करायचं माहिती का, जास्त पनीरचे जे असे पीस आहेत ना ते असे कट होतील ना, ते मी असे फक्त असे करणार. मी म्हंटल ना टॉस करायचं, त्यानंतर स्टीर करायचं, ते काम आपण विकासला देऊ. ते मस्त करतील विकास. मी आधीच म्हटलेलं. मी म्हटलं तेच काम. मी खरंच आधीच म्हटलेली. मी कारण मला माहित होतं मी आता हे ज्या स्पीडने कट केलंय ना, तुम्ही जर इथे असले असते ना ह्या स्पीडने ते कट झालेच नसतं. ते आहे. नाही तर नाही कशाला, कारण आता जर मी म्हटलं ना हो आणि मी जर करून दाखवलं तर रोज मलाच करावं लागेल. म्हणजे करून दाखवावं लागेल, त्यामुळे मग तुम्ही काही करतच नाही. म्हणजे वा, अरे किती स्लो काम करते बघा ही. मला सांगते मी तिकडनं जाऊन आलो तरी तू इथेच आहेस. तुला कांदा देऊन करण्यापेक्षा हे सेपरेट करणं. अरे बट तेच ना, पटपट. मग मला तुझे नाव सांगते ना, पटपट कर ना थोडं. इतकं स्लो म्हणल्यानंतर तर मी पण केलं असतं की. एवढं बाकी कट करायचं. ते काय पील काय म्हणजे हे आम्ही झिपलॉक बॅग्स मध्ये ना हे पील करून ठेवतो. आता मी हा यूज करते. पील करून ठेवलं. काल तुम्ही तिकडे गेले ना तेव्हा 2-3 हे पील केला मी, माहिती सोलून ठेवलं सगळं मी. मग तू म्हटली पण होतीस. मग त्यांना असं वाटतं हे घरातनं बाहेर पडले म्हणजे मी घरात अशी झोपते. वा मस्त अशी झोपते मी काल 2-3 तास बाहेर होतो. विचारलं तू काय काय केलं तर ते म्हटले की मी हे बोलली होती ती, पण मला नव्हतं माहित की लक्षात नाही आलं. म्हणून किती कामं केले मी. मिक्सरचं भांड स्वच्छ धुतलं आमचं, त्यानंतर घासलं त्याला एकदम. दररोज काहीतरी घासतच राहते. तर आपल्याला जे काही पनीर चिल्ली आणि ते बनवायचे त्याच्यासाठी लागणारं सगळं सामान कट करून झालेलं आहे आणि कट करून आणलेलं आहे पल्लवीनं. तर हे छोटे मोठे काम आपण काही करत नसतो, आपण डिरेक्ट मास्टर शेफ आहे आपण. सो जे काही तडका द्यायचं काम आहे ना ते आपल्याकडे. हे आपला चिंटू आहे ज्याने की सगळं सांगितलं त्याला हे कट कर, हे एवढं घे, कॅप्सिकम एवढा घे, कांदा एवढा घे, हे सगळं त्याला चिंटूला सांगितलं आणि त्या चिंटूने व्यवस्थित कट केलेलं आहे. हे काम व्यवस्थित केलेलं आहे. आता माझ्या कामाला मी जे काम केलं आहे त्याला काय मी काम करणार आता ओरिजिनल कसं करायचं काय टाकायचं ते मी सांगणार आहे तुला. हो का? बरं बघूयात आपण रेसिपी कशी निघते, मग ते कशी होते रेसिपी. शेफ आपले हेड शेफ विकास सांगतायत तर आपण ते आता फॉलो केलंच पाहिजे. ते त्याचा म्हणजे ज्यावेळेस तू ते टाकशील ना तव्यावरती ते पॅनवरती काय म्हणतात त्याला, पनीर कशाला पनीर, ते त्यावेळेस पनीर व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. म्हणजे कशाला काय म्हणतात, कुठली स्टेप कशासाठी असते ते काहीच माहित नाहीये, पण आम्ही हेड शेफ आहोत. तर पटपट आपण आता याला आपण पाण्यात हे करून घेऊ. थोडं कच्चं पक्क शिजवायचं. आणखी किती वेळ लागणार? 20 मिनिट्स. आता मी 20 मिनिट्स म्हणते. मी तुम्हाला सांगतो पूर्ण तर मी याच्यामध्ये दाखवणार नाही तुम्हाला, पण ही एक सांगते आणि फायनल एक सांगते, त्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअली मी टाइम पण दाखवतो. नाही मी पटपट करते. तू सांग तरी पण. आता 8:12 झाले. किती टाइम लागेल आपल्याला? 8:45 हार्डली. म्हणजे 20 मिनिट्स कुठल्या अँगलने झाले? आता 8:12 झाले. काय म्हणते माहितीये का, म्हणताना मला म्हणे की 20 मिनिट्स आणि म्हणते की 8:45. नाही मी सगळं कन्सिडर करून 8:45 म्हटले. 20 मिनिट्स कसं सांगितलं? 20 मिनिट्स सगळं व्हायला लागतील, पण मग त्यानंतर पण प्लेटिंग करायची, जेवायला घ्यायचं त्याला वेळ लागेल, चटणी बनवायची आहे त्याला वेळ लागेल, पुदिना चटणी. 8:45 अजून जास्त. आणि असं का करते मग आपण 3 का बरं हे घेतले डिशेस? 1-2च घेतले असतं ना. नाहीतर हा एक फराळ दिसतोय मला दिवाळीचा, तो स्टार्ट करावा लागेल भूक लागली जास्त तर. तुम्ही आता ना थोडं फक्त मला कॉपरेट करा, आपण पटपट करू. हे काय करायचं सांग तुम्हाला. आता मी इकडे मला हे द्या, ऑइल द्या.
तिथे हो. असं केल्याने कसं होऊन. चलो मी आता यात तेल टाकतेय थोडंसं अगदी. आणि यात आपण सगळ्यात पहिलं ना आता आपल्या पनीरला लागलेला कांदा जो आहे ना थोडंसं तेल असं वाटत नाही तेल थोडं कमी पडेल की नाही? आणि साईड बाय साईड मी इकडे दुसरं पण हे ठेवते म्हणजे मल्टीटास्किंग होईल. 1 मिनिट मला हे ठेवतो. इकडे घेते मी. याच्यासाठी काय टाकायचं? हे नूडल्ससाठी प्रिपरेशन करू. हे नूडल्स टाकले ते नंतर टाकायचे. यात बॉईल झालेले मग लास्टला यात टाकायचे मिक्स करायला. ओके यात पण ऑइल टाकायचं. ओके रेसिपी पण माहित नाही प्रत्येक वेळेस बघावं लागते. अरे घराच्या म्हणजे जे दररोज काम करतं एकदा बघितलं की सगळं यायला पाहिजे माहितीये का? म्हणजे तू काय असं प्रत्येक वेळेस असं बघत बघत करणार आहे काय? मी पनीर चिलीची रेसिपी बघतेय जी मी फर्स्ट टाइम बनवते. तो ऑब्व्हियसली मला मी असंच बघितलेलं. ते असं आणि कसं हे मला पण नाही समजलं. हे असं कसं असतं? युट्यूबला बघते सगळं सॉटे करून 2 मिनिट सॉटे करायचं. बोलवतो मनूला. मनू तुला बोलवलंय दीदीनं. तुझ्या दीदीनं तुला बोलवलंय. मनू पटकन तुला नाही घेतलंय. आणि नूडल्स साठी सगळं हे असं रेडी झालंय. आणि दिस इज फॉर खूप छान स्मेल येतोय. त्यात काहीच तू मसाले वगैरे नाही टाकले ना आणखी? काही म्हणा मला बायको मात्र सुगरणच मिळाली आणि मल्टीटास्किंग पण. तर माझं आता ऑलमोस्ट याचं पनीर त्याचं पण प्रिपरेशन झाले. मी तुम्हाला दाखवते. मी जे मिक्सचर रेडी केलंय ते. त्यात शेंगदाणे, त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि ग्रीन चिली. पुदिना नाहीये यात. पुदिना आपल्याला नंतर चटणी बनवायची आहे लास्टला. ओके. आपण चायनीज जास्त खात नाही ना. जे मी खात असतील याचं सुट्ट झालं पाहिजे. होईल ना. अरे तू करते म्हणलं होईल. ते भारी दिसते. ते कर ना. ते चायनीज लोक करतात ते. तसं नाही ते कसं करणार मी? कसं करतात ते तुला आठवते का? माझ्याकडे ते आपल्याकडे आयनचं हे नाहीये ना विकास ते करायला. आयनचं काय? काहीतरी आयनचं ते करतात आयनच्या कढईत. आपलं कधी तेवढं होणार? हो का? मला नव्हतं माहित. मला नाही माहित बरं ते काय करतात एक्झॅक्टली. मी तेवढी आणखी प्रो नाही कुकिंग मध्ये. आपलं बेसिक जगण्यापुरतं येतं आपल्याला बनवतं. जगण्यापुरतं. तुला पण जगण्यापुरतं मला पण जगवण्यापुरतं. आता पनीरला ठेचा लावायचं काम चालू आहे. हे बघा हे. सो हे पनीरचे क्यूब्स आहेत. हे काय? हे आपला ग्रीन आता ठेचा ते पनीर ठेच्यासाठी हे रेडी आहे. हे आता पनीर चिलीसाठी हे आता हे याच्यामध्ये टाकायचं राईट. हे बघा ही काय म्हटली होती मला 8:12 टाइम तुम्हाला दाखवला होता मी. आणि 20 मिनिटं आधी म्हटली होती. नंतर म्हटली 8:45 पर्यंत. बरोबर. आणि आता किती वाजले? 9 वाजले. 9 अजून 2 मिनिट झालेत तरी अजून बाकी आहे. पण ठीक आहे चला. 3 केले तिने. पनीर ठेचा हे सगळं तिने रेडी करून ठेवलं. आता इथे काय म्हणतात त्याला? फ्राय करते. हे इकडे हे नूडल्स तर रेडी झाले. आणि याच्यामध्ये हे आपलं पनीर चिलीचं पनीर टाकणार क्यूब्स ना. ते भारी दिसतंय. भूक लागली आता बस. तर महत्वाचं काम पनीर चिलीचं मी करतोय. माझं हात लागल्याशिवाय याला काय टेस्ट येणार नाही. आणि आमच्या पनीर चिलीचा कलर असा दिसतोय दॅट इज बिकॉज आम्ही त्यात काश्मीरी लाल मिरची नाही टाकली आहे. घरची मिरची पावडर टाकली. आपल्याकडे नव्हतीच काश्मीरी लाल मिरची. आणि ते सॉस का काहीतरी तिखट टाकलं नाही? ते टाकलं. ते सगळं टाकलंय मी. आणि हे पण बघा. हे पण अर्धी मेहनत माझी याच्यामध्ये. बरं छान दिसते दिसायला. आमचं झालंय बनवून आता सगळं. फायनली आम्ही ही प्लेट रेडी केली आहे मस्त. तिचा जो टाइम सांगितला होता प्रॅक्टिकली जर बघितलं तर 30-35 मिनिट तर तिने डिले केलंय. बट ठीक आहे
स्मेल तर खूप छान येतोय, नक्कीच टेस्ट पण भारी असणार आहे. आणि शेवटी माझा तडका प्रत्येक गोष्टीला हात लागलेला आहे, त्यामुळे नक्की भारी झाला असणार आहे. लागला, सगळ्यालाच हात लागले. भारी झालं खरंच. मी बोलून तुला तू बनवलं एवढ्या याने. आणि हे पूर्ण घेऊ का? तिखट असेल, तिखट असेल ना. कसं झालं खरंच? फर्स्ट टाइम ट्राय केलं मी. फर्स्ट टाइम नूडल्स तरी आधी बनवलेले, बट एक नंबर. पनीर ठेचा खरंच छान झालं. आता मस्त खातो. हो. आणि पनीर चिली मी हे खाते, मला हे आवडतं. मला पण आवडतं ते. छान झालंय सगळं, खूप छान झालं खरंच. तुला एवढा टाइम स्पेंड केला ना, लिटरली ॲप्रिशिएट केलं तुला मिळतं. ठीक आहे, आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला भेट. छान आमचं जेवण झालंय, खूप छान केलं बरं का. म्हणजे खरंच मला तर ॲप्रिशिएटच करावं वाटतं काही काही गोष्टी. यार किती डिफिकल्ट आहे माझ्यासाठी तर ना, हे स्वयंपाक करणं म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट आहे. इकडचं तिकडचं जरी एनर्जी डाऊन झाली, इकडचं तिकडे जरी ठेवायचं झालं ना, ते किती मेस होतं सगळं नाही का. असं परत ते नंतर हे करा, कमाल यार खरंच. म्हणजे मी मागे पण म्हटलं होतं की खरंच हॅट्स ऑफ टू सगळ्या लेडीज लोकांसाठी, सिरियसली. पण ठीक आहे, आज आम्ही ऑलरेडी खूप थकलोय आणि त्यामुळं आम्ही आमचा वॉक पण स्किप केला आज. सो म्हणजे आम्ही डिसाईड केलं वॉक आज स्किप करू, जाऊ द्या. कारण खाली गेलो तर आमची झोप मोडेल आणि झोप मोड होईल, ते आम्हाला नकोय. कारण आम्हाला आता लवकर झोपायचंय, सकाळी लवकर उठायचंय, उद्यापासून ऑफिस स्टार्ट होत आहे. तर उद्या नाही लेट झालं पाहिजे, कारण उद्या जर लेट झालं तर सगळं शेड्यूल बिघडतं आमचं. त्यामुळे मग आज वॉक स्किप केला आम्ही, जे की नव्हतं करायला पाहिजे, पण आता ठीक आहे. येस, भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन ब्लॉग येईल ना तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पण थोड्याच दिवसात आम्ही पण ट्राय करू की कुठल्या तरी एका पर्टिक्युलर डेला आम्ही ब्लॉग आणू, अपलोड करू, शेड्यूल ठेवू. म्हणजे म्हणजे तुम्हाला पण एक सवय होऊन जाईल की कुठल्या डेला आमचा ब्लॉग येईल म्हणून. मग आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन, बाय.